आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मालिकेनंतरही प्रशासन झोपेत धाणेवरी जवळ पुन्हा भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट घरात घुसला। 14 जणांच्या मृत्यूनंतरही नाही ठोस सुरक्षा उपाययोजना। मध्यरात्री ट्रक घरात घुसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धाणेवरी परिसरात काही दिवसापूर्वी घडलेल्या भीषण अपघातात साखरपुड्यासाठी निघालेल्या वाहनातील तब्बल 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या हृदयद्रावक घटनेनंतर प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींनी सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती। मात्र त्या आश्वासनाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करणारी आणखी एक धक्कादायक घटना याच ठिकाणी घडली आहे। गुरुवारी मध्यरात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्यालगतच्या घरात घुसला। या भीषण धडकेत घराचे मोठे नुकसान झाले। सुदैवाने घरातील सदस्य बचावल्याने मोठी जीवितहानी टळली। मात्र या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या धोकादायक ठिकाणी कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आलेली नाही। मजबूत बॅरिगेड, संरक्षण भिंत, रस्ते सुरक्षा उपाययोजना किंवा वेग नियंत्रणासाठी आवश्यक साधने अद्यापही बसवण्यात आली नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे। विशेष म्हणजे या परिसरालगतच्या सर्व्हिस रोड गावकऱ्यांसह शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरात आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी आणखी एखादी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। 14 निष्पापांचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे। अपघातानंतर घटनास्थळी भेट देणारे लोकप्रतिनिधी, आश्वासनाचा पाऊस पाडणारे अधिकारी आणि बैठका घेणाऱ्या यंत्रणा आता कुठे आहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहे। एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग विकासाचे दावे केले जात असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांचा जीव मात्र धोक्यात टाकला जात असल्याची भावना परिसरात तीव्र होत आहे। पहिल्या भीषण अपघातानंतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असत्या तर आजची घटना टाळता आली असती, असेही नागरिकांचे म्हणणे आहे। अपघाताची मालिका सुरू असतानाही संबंधित यंत्रणांकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे तात्काळ मजबूत बॅरिगेड, संरक्षण भिंत, रंबल स्ट्रिप्स, वेग नियंत्रण यंत्रणा तसेच कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आणखी किती बळी घेतल्यानंतर प्रशासन जागे होणार, हा प्रश्न आता धाणेवरी परिसरातील प्रत्येक नागरिक विचारत आहे। नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा निष्काळजीपणाचा खेळ त्वरित थांबवावा, अन्यथा जनतेच्या तीव्र संतापाला प्रशासन व संबंधित यंत्रणांना सामोरे जावे लागेल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। बघूयात ग्रामस्थ काय म्हणाले आहेत। माझे नाव राजेश गोपाळ मलावकर। माझ्या इथे एक मोठा अपघात झालेला आहे। हा आयसर टेम्पो एका 100 मीटरवरती किंवा 150 मीटरवरती माझ्या घरापर्यंत हा टेम्पो आयशर पोहोचलेला आहे। एक माझं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि इथं हायवेवरती एक 15 दिवसापूर्वी मोठा एक साखरपुड्याचा अपघात झालेला होता। तसेच मोठे मोठे आमदार, खासदार येऊन गेले, पालकमंत्रीसुद्धा येऊन गेले आणि इतर नेतेसुद्धा येऊन गेले राजकारणी। परंतु त्या लोकांनी आश्वासने दिली की आपण इथे बॅरिगेड्स लावू आणि सर्व काही पण चांगली सोय करू। आजपर्यंत कुठली सोय केलेली नाही। आणि आमदार, खासदार साहेब आणि पालकमंत्री साहेब, मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही फक्त आश्वासन नको देऊ, एक काहीतरी कामं करून दाखवा, तेव्हा तुम्हाला काहीतरी जनता मान्य देईल। आणि एवढंच बोलतो, साहेब प्लीज करून द्या, तुम्ही एक बॅरिकेड्सचं सर्व काहीतरी सोय करून द्या। मी धाणेवरी गेठीपाडा या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी एक मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे, या हायवेवरून अवघ्या 150 मीटरवरती एक मोठा अपघात पाहायला भेटला आहे। याच अगोदर आपण पाहत होतो की 14 निष्पाप असे ते मृत्युमुखी झालेले आहेत, ते याच ठिकाणी धाणेवरी बाजूलाच। तर हे जे अपघात आहेत, हे अपघात टाळण्यासाठी बऱ्याच अशा सुविधांचा अभाव आहे आणि हे स्थानिक ग्रामस्थ वारंवार मागणी करत आहेत, मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। आज आपण बघत आहोत, माझे मागे जो आहे हा ट्रकमध्ये पूर्णपणे केमिकल भरलेला आहे आणि या केमिकलमध्ये असं केमिकल आहे की त्या केमिकलमुळे बऱ्याच लोकांना आणि या स्थानिक लोकांना त्याचा खूप होऊ शकला असता। मात्र ह्याच्यामध्ये फक्त एवढंच नाही तर हा अपघात जो झाला, एका राजेश मलावकर या नावाची एक व्यक्ती आहे, या व्यक्तींच्या घरामध्ये डायरेक्ट ट्रक पोहोचलेला आहे। पुण्यासाठी हे सगळे बॅरिकेड्स असेल किंवा पर्यायी रस्ता असेल, हे जर राहिलं असतं तर हा अपघात झाला नसता। झोनमध्ये हे या ठिकाणी आपण आता पण येऊन बरेच आमदार येऊन गेले, खासदार गेले,
मंत्री येऊन गेले, त्याचबरोबर अधिकारी लोक येऊन गेले. हे सगळे येऊन गेले, फक्त भेटी दिली, फोटो काढले आणि निघून गेले. मात्र इथे सुविधा शून्य आहे. तर ही सुविधा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तातडीने दखल घेऊन ह्या मुद्द्याकडे पाहणी करणं गरजेचं आहे आणि याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.